महिला कशा पद्धतीनं बुवाबाजीच्या किंवा अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या थोतांडाच्या बळी पडतात हे तुम्ही पाहिलंच आहे. पण ज्या महिला खरंच पुरोगामी आहेत, परिवर्तनवादी आहेत, ज्यांना सत्यशोधक विचार माहिती आहेत, ज्या महिलांनी जिजाऊ वाचल्यात, सावित्री वाचल्यात, अहिल्याराणी वाचल्यात, रमाई वाचल्यात, ताराराणी वाचल्यात, त्या महिला कधीही कुणासमोर जाऊन नतमस्तक होऊ शकत नाहीत. परंतु ज्या महिला या महापुरुषांचं तत्वज्ञान वाचत नाहीत, चिकित्सा करत नाहीत, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाहीत, वाचलेले नाहीत, किंवा फुले शाहू आंबेडकरांची या महाराष्ट्राची खरी परंपरा, महाराष्ट्राचा विचार ज्या महिलांना माहित नाही, किंवा ज्यांना संतांची एक परिवर्तनशील परंपरा ज्यांना माहित नाही, ज्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा वाचायचं माहित नाही, ज्यांना तुकडोजी महाराजांची ग्रामगीता माहित नाही, ज्यांना संत गाडगे महाराजांचे विचार माहित नाही, त्याच महिला उपास तापास, अंधश्रद्धा, कर्मकांड, थोतांड, बुवाबाजीमध्ये अडकलेल्या आहेत आणि त्यांनीच आपला सत्यानाश सर्वनाश करून टाकलेला आहे. ज्या ज्या अशोक खरात या नाशिकच्या भोंदूबाबाच्या भक्त निघाल्या, त्या सगळ्या महिला जर पुरोगामी विचारधारा त्यांनी स्वीकारली असती, तुम्ही देवांवर श्रद्धा ठेवा, बिलकुल काही अडचण नाही, परंतु आपले देव कोणी आणि प्लांट केलेले कोणते, हे आश्रमाच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारे, महिलांना ब्लॅकमेल करणारे आणि त्यांच्याकडं वाईट नजरेने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मिळवणारे, त्यांना धमकवणारे, त्यांच्या कुटुंबाचा छळ करणारे हे कसले बाबा? आणि यांनी काय तुमचं साध्य केलंय? बघा, ज्या महिलांना फुले शाहू आंबेडकर विचारधारा माहितीये, किंवा शिवरायांचा खरा विचार माहितीये, संभाजी राजांचा खरा विचार माहितीये, ज्यांना सत्य इतिहास माहितीये, त्या कुणासमोरही नतमस्तक होत नाहीत. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी यांना मुठ माती देणारे कधीच कुणासमोर नतमस्तक होत नाहीत, हा इतिहास आहे. परिवर्तनवादी चळवळीतल्या महिला बुवाबाजी कडे वळतात का? एकदा तपासा. ह्या कोण महिला आहेत ज्यांना या महाराष्ट्राची परंपराच माहित नाही, ज्या फक्त शारीरिक, मानसिक, वैचारिक, आर्थिक लाभासाठी जर आपल्या कुटुंबाचं, आपल्या अस्तित्वाचं तिथं निहून जर समर्पण करत असतील, तर हे सगळ्यात मोठी शोकांतिका. आता मी बातमी वाचली की ज्या ज्या महिलांचं अशोक खरातनी लैंगिक शोषण केलं, त्या आता फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत. हसत हसत त्याच्याकडे जाताना, सहज त्याला सर्वस्व देताना लाज नाही वाटली? आता फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊन उपयोग काय? त्यावेळेस जर तुम्ही तुमच्या स्वतःचा, कुटुंबाचा, नवऱ्याचा, मुलाबाळांचा विचार केला असता, समाजाचा विचार केला असता, तर ही वेळ आली नसती. आणि फ्रस्ट्रेशन मध्ये जाण्याची गरज काय? सगळ्याच काय खरातनी बोलून घेतलेल्या नाहीत, स्वतःहून सर्वस्व वेगवेगळ्या औषधं खाऊ घालून, एकदा नाही दोनदा, काही जणांसोबत वारंवार झालं. यांची हिंमत कशी झाली? पहिल्याच बॅड टचला, पहिल्यांदाच चुकीची घटना घडते असं कळाल्यानंतर जे विरोध होतो, विरोध केला जातो, त्याची काय हिंमत आहे? पण हे सगळं चुकीच्या पद्धतीनं घडतंय आणि यांना आपण स्वतः बळी पडतो. याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काय? कोण आहे तो खरात? महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच हे सगळं सेक्स स्कॅन्डल किंवा महिलांना तिथपर्यंत नेऊन ठेवलं. याचा अजून एक उत्तम पुरावा कालच रात्री मी साम टीव्हीला एक फेसबुक पोर्टलला बातमी पाहिली की जे गर्भ निदान, म्हणजे पोटात बाळ आहे, मग ते कसं आहे, काय आहे, किंवा मग ते गर्भपात करायचं वगैरे, त्या खराच्या या सगळ्या स्कॅम मध्ये सुद्धा चाकणकरांचं नाव आलं. SIT तपास करेल जे काय असेल ते. मला एका व्यक्तीबद्दल चर्चाच नाही करायची. एका व्यक्तीनं ज्या शेकडो हजारो महिलांचं लैंगिक शोषण केलं, किंवा ज्या महाराजांनी हे सगळं भोंदूगिरी केली, तो एकटाच आहे का?
कुठे त्या सो कॉल्ड धर्माच्या नावावर तिथं जाऊन बसणाऱ्या महिला आणि धर्माच्या नावावर राजकारण करणारे नेते आणि पोपटपंची करणारे आज हिंदू महिलांचं एका खरातनी शेकडो महिलांचं शोषण केलं. नाशिकमध्येच दुसरा सापडला. जसं खरातकडं 200-250 व्हिडिओ सापडले वेगळ्या वेगळ्या महिलांचे, तसेच नाशिकमध्ये अजून एक दुसरा भोंदूगिरी किंवा लैंगिक शोषण करणं 120 व्हिडिओ त्याच्याकडे सापडले. म्हणजे एका नाशिकमध्येच 300-350 महिलांचं लैंगिक शोषण करणारे म्हणजे शेकडो. आणि महाराष्ट्रातले जर सगळे शोधले, पुण्यात पण एक खेडमध्ये मामा महाराज नावाचा माणूस आहे, त्यानं पण शेकडो महिलांचं, तिकडं पालघरला सुद्धा, म्हणजे हजारो महिलांचं जर लैंगिक शोषण होत असेल आणि एकाही हिंदुत्ववाद्यांना, हिंदूंच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आमच्या महिलांचं लैंगिक शोषण जर अशा पद्धतीनं दिसत नसेल, आत्मपरीक्षण करा. हे इथं जर खरातच्या ऐवजी खान असता, पठाण असता, शेख असता, तर यांनी महाराष्ट्रभर मोर्चे काढले असते. म्हणजे काय, हिंदू महिलांचं लैंगिक शोषण करायचं सर्टिफाईड ह्या राणे पडळकर किंवा अजून लांडगे यांनी काय सर्टिफिकेट दिलंय का जगतापांनी? त्यावेळेस लय ओरडतात, मग इथं का गप्प बसले? हा मला पडलेला प्रश्न आहे आणि हे वास्तव आहे महाराष्ट्राचं. अहो, तो खरात शोषण करत होता. आर्थिक स्कॅम आहेत, आर्थिक व्यवहार आहेत. मुंबई सारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्याचं दिवसाला भाडं 15,000 रुपये आहे, 365 दिवसाच्या कायमस्वरूपी रूम बुक असायच्या, तो तिकडे जात नसेल, पण त्याच रूमवर काहीतरी चुकीचं घडतच असेल ना. हवाला प्रकरणात आर्थिक ह्यांचे जे काही व्यवहार आहेत हे बाहेर येत आहेत, सगळं बाहेर येईल. पैसा आहे त्याच्याकडं, तो 100% सुटणार पण आहे. कारण या सरकारमधले अर्धे लोक लाभार्थी आहेत त्याचे. आमदारांच्या बायका आमदार, खासदारांच्या बायका खासदार, अधिकारी त्यांच्या बायका, हे सगळे भक्त आहेत त्यांचे. मंत्रिमंडळातली लोक त्याला जर सगळी सेवा पुरवत असतील तर त्याला वाचवणार नाही तर काय करणार? किंवा मग त्याचा घात होईल. त्याचं काय होईल ते होऊ द्या. पण या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणलं जातं. या महाराष्ट्रानं देशाला विचारधारा दिली. त्या महाराष्ट्रात भोंदूगिरी घडते आणि इतका मोठा स्कॅम घडतो, महिला अडकतात फक्त त्यांच्याकडे विचार नसल्यामुळे. जो व्यक्ती, जो समाज, जो पक्ष संघटन विचारधारेवर चालत नाही, ज्या माणसाला विचारधारा नाही, तो अविचारी माणूस कुणासमोरही नतमस्तक होतो. ज्याचं मन, मनका, मनगट, मेंदू, मस्तक सशक्त आहे, तो कुणासमोरही नतमस्तक होत नाही. लक्षात ठेवा. चिकित्सा केल्याशिवाय आपण विश्वास ठेवायचा नाही, हे नेहमी सांगितलं जातं. प्रबोधन काय असतं ह्या महिलांना माहित नाही. माझा बाल्या माझी बालीन 10x10ची खोलीत राहणारे आणि घरात बसून आर्थिक सुखाचा लाभ स्वप्न पाहणारे किंवा मला भरपूर संपत्ती मिळाली पाहिजे असं मिळणारे आणि बुवाबाजीच्या नादी लागणाऱ्यांनीच स्वतःचा आणि समाजाचा सत्यानाश केलाय. याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. घाबरून उपयोग नाही. निडर होऊन या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढणं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. या कर्तृत्व महिलांचा इतिहास आहेच, पण त्या महिला आज कुठं गेल्या याची चिंता वाटते. त्या सगळ्या भोंदूगिरीकडे गेल्या. महिला भगिनींनो, मातांनो किंवा बांधवांनो, हात जोडून विनंती, एकदा फक्त जिजाऊ सावित्री, अहिल्या रमाई, महाराणी ताराराणीचं चरित्र वाचा. त्यांचा क्रांतिकारी इतिहास, त्यांचा संघर्ष जाणून घ्या. तुम्ही कुणासमोरही नतमस्तक होणार नाही. याच महापुरुषांसमोर नतमस्तक होणार, स्वाभिमानी होणार, हा माझा शब्द आहे. आणि महान विचारधारा जर फुले शाहू आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची या महाराष्ट्राला असेल, काय गरज आहे तुम्हाला कोणाची? हे तुमच्यासाठी खूप काय आहे. संतांची विचारधारा खूप मोठे. वाचाल तर वाचाल, अन्यथा भंगारात जाल, हे फक्त लक्षात ठेवा. जय शिवराय. विनंती, संतोष शिंदे ऑफिशियल हा आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक रील असेल किंवा मोठी व्हिडिओ असेल पाहत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय.